नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचा BA फर्स्ट इयरचा इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कन्सेप्ट्स हा जो थर्ड पेपर आहे 31/8/2021 रोजी 10 ते 11 या वेळेमध्ये हा पेपर झालेला आहे. या पेपरची आन्सर की आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून परीक्षा दिलेली आहे त्याला आन्सर कीची उत्सुकता असते आणि म्हणून आपण ही आन्सर की घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, लक्ष द्या. या चॅनलवर कोणी नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. तर पाहू आपण आजचा पहिला प्रश्न काय आहे. तो पहिला प्रश्न आहे, लिबर्टी हा शब्द लॅटिन भाषेतील डॅश डॅश या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे. आणि विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे लिबर. पर्याय ए हे याचं उत्तर आहे. लिबर या शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, अधिमान्यता ही संकल्पना डॅश डॅश यांनी अमेरिकन पॉलिटिकल सायन्स रिव्ह्यू या मासिकात मांडली होती. आणि याचं उत्तर आहे पर्याय ए, सिमोन मार्टिन यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, लोकशाहीची जननी कोणत्या देशाला म्हणतात. आणि विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांना ज्ञात आहे लोकशाहीची जननी इंग्लंडला म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 4, राष्ट्रवादाबद्दल सत्य विधान ओळखा. आणि विद्यार्थी मित्र हो, पर्याय आहे राष्ट्रवाद ही भावनिक विचारधारा आहे. पर्याय बी आहे राष्ट्रवादामुळे स्वकीय राष्ट्रभाषा वंश संस्कृतीबद्दल आत्मीयता निर्माण होते. हेही बरोबर आहे. त्यानंतरचं सी आहे राष्ट्रवादामुळे एकात्मतेची भावना निर्माण होते. हेही बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल? वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक आहे 5, डॅश डॅश या देशाच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात सर्व लोक समान आहेत या तत्वाचा पुरस्कार केलेला आहे. आणि विद्यार्थी त्याचं उत्तर आहे अमेरिका. पर्याय सी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या कारणासाठी अधिमान्यतेची आवश्यकता सांगितली जाते. आणि याचं उत्तर आहे राजकीय स्थैर्य, लोकांची सहमती, कर्तव्य भावनेतून नियमांचे पालन. त्यामुळे सर्वच बरोबर. याचं उत्तर काय येईल? वरील सर्व हे याचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 7, लोकांनी लोकांकरिता आणि लोकांकडून चालविलेले शासन म्हणजे लोकशाही अशी व्याख्या कोणी केली. आणि विद्यार्थी मित्र ही जगप्रसिद्ध व्याख्या आहे अब्राहम लिंकनने केलेली. आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, उदारमतवादी राष्ट्रवादात कोणत्या घटकांचा समावेश होतो. लोकमत, व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तींचे कल्याण. याचं उत्तर काय येईल? वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, जस्टिस हा शब्द डॅश डॅश या लॅटिन भाषेतील शब्दापासून बनला आहे. हा जस या शब्दापासून बनला आहे. आणि म्हणून पर्याय ए हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते न्यायाचे उगमस्थान आहेत. धर्म, निसर्ग, नीती ही सर्वच आहेत. म्हणून याचं उत्तर काय येईल? वरीलपैकी सर्व. पर्याय डी हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आहे 11, सत्ताधीशांना आपली सत्ता स्थिर ठेवण्यासाठी तसेच सत्तेचे सातत्य टिकून ठेवण्यासाठी डॅश डॅशची आवश्यकता असते. आणि विद्यार्थी मित्र हो, याचं उत्तर आहे अधिमान्यतेची आवश्यकता असते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, पॉलिटिकल मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला. आणि विद्यार्थी मित्राचं उत्तर आहे SM लिप्सेटनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता घटक लोकशाहीच्या मार्गातील अडथळा आहे. प्रश्न क्रमांक आहे 13. आणि विद्यार्थी मित्रांचं उत्तर आहे नक्षलवाद, भ्रष्टाचार, निरक्षरता ही सर्वच लोकशाही समोरील अडथळे आहेत. म्हणजे उत्तर आहे वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 14, खालीलपैकी कोणता लोकशाहीचा गुण नाही. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, राजकीय शिक्षण न देणे हा लोकशाहीचा गुण नाही. समानतेवर आधारित असणे, जनमताचे प्रतिनिधित्व असणे, व्यक्तिगत स्वातंत्र्य प्रदान करणे हे बाकी तिन्ही गुण आहेत. राजकीय शिक्षण न देणे हे गुण नाही. आणि म्हणून पर्याय ए हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15,
राष्ट्रवादाचा मूलभूत घटक कोणता? प्रश्न क्रमांक 15 लक्ष द्या. भौगोलिक एकता, भाषिक एकता, समान हित संबंध आणि म्हणून याचं उत्तर येईल वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. भारतात गणेश उत्सव, शिवजयंती उत्सवातून निर्माण होणारा राष्ट्रवाद कोणत्या प्रकारचा आहे? हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे, टिळकांनी सुरू केलेला. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. ऑन लिबर्टी हा ग्रंथ कोणत्या विचारवंतांनी लिहिला? ऑन लिबर्टी हा ग्रंथ J.S. मिलनी लिहिलेला आहे आणि म्हणून याचं पर्याय ए हे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 18. स्वातंत्र्य म्हणजे सर्व प्रकारच्या बंधनाचा अभाव नसून अनुचित बंधनावर उचित बंधनाची व्यवस्था असते. ही व्याख्या कोणी केली? ही व्याख्या मॅगझिनीने केलेली आहे म्हणून पर्याय बी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे एखादी व्यक्ती जोपर्यंत त्या पदावर असेल तोपर्यंत जनता तिच्या आदेशाचे पालन करते, कारण त्या पदाला जनतेची अधिमान्यता असते आणि म्हणून पर्याय बी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. अधिमान्यता ही डॅश डॅशशी निगडीत असते. वरच्या प्रश्नावर हा प्रश्न अवलंबून आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पदाशी निगडीत असते. पर्याय सी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 22. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य जगाला कोणत्या राज्यक्रांतीतून मिळालेली आहेत? आणि विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांना ज्ञात आहे फ्रेंच राज्यक्रांतीतून मिळाले म्हणून याचं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक आहे 23. डॅश डॅश ही लोकशाहीची वैशिष्ट्ये. 23. डॅश डॅश ही लोकशाहीची वैशिष्ट्ये आहेत. स्वातंत्र्य, समता, सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणून वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. लोकमान्य टिळकांनी भारतीय लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्यासाठी भर दिला, राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणता राष्ट्रवादाचा आधारभूत घटक नाही असं म्हटलेलं आहे? भौगोलिक विलगता हाच आधारभूत घटक नाही. वांशिक एकता, भाषिक एकता, समान संस्कृती हे घटक आहेत. त्याच्यामुळे पर्याय हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 26. राजकीय स्वातंत्र्याअंतर्गत व्यक्तीच्या खालीलपैकी कोणत्या अधिकाराचा समावेश होत नाही? आणि विद्यार्थी मित्रांनो, राजकीय स्वातंत्र्य म्हटलेलं आहे मतदानाचा अधिकार, निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार, कोठेही प्रवास करण्याचा अधिकार हा राजकीय स्वातंत्र्यामध्ये येत नाही आणि म्हणून पर्याय सी हे याचं उत्तर असलं पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणता समतेचा प्रकार नाही? आणि विद्यार्थी मित्राचं उत्तर आहे पर्याय ए, वैचारिक समता हा समतेचा प्रकार नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. अधिमान्यता प्राप्तीचे खालीलपैकी कोणते मार्ग आहेत? आणि अधिमान्यता प्राप्तीचे खालीलपैकी सर्वच मार्ग आहेत आणि म्हणून वरील सर्व याचं उत्तर आहे परंपरा, विचारप्रणाली, संस्कृती. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. स्वीकृत मूल्यांच्या संदर्भात ज्या सत्तेचे समर्थन करता येते अशी समर्थनीय सत्ता म्हणजे अधिमान्यता होय. ही व्याख्या कोणाची ते ओळखा. प्रश्न क्रमांक आहे 29 आणि याचं उत्तर आहे पर्याय ए, बूम व सेल्झिनिक हे याची व्याख्या आहे ही. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 30. प्रत्यक्ष लोकशाहीचे डॅश डॅश मार्ग आहेत आणि ही सर्वच प्रत्यक्ष लोकशाहीची मार्ग आहेत. विधी, उपक्रम, जनमत, प्रदर्शन आणि सार्वमत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. राष्ट्रवाद लोकांमध्ये डॅश डॅश भावना निर्माण करते. राष्ट्रवाद लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करते. एकात्मतेची हे याचं पर्याय ए हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 32. हिटलर व मुसोलिनीचा राष्ट्रवाद डॅश डॅश या प्रकारचा होता, तो आक्रमक होता. पर्याय ए हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. डॅश डॅश यांनी नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. स्पेन्सर, बेंथॅम, J.S. मिल या सर्वांनीच नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे म्हणून 33चं उत्तर आहे पर्याय डी, वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. व्यक्तीला ज्यामध्ये बाह्य अडथळ्याशिवाय आपल्या व्यक्तिमत्वाचे प्रकटीकरण करता येते ते
म्हणजे स्वातंत्र्य होय असे मत कोणाचे आहे? आणि विद्यार्थी मित्र हे मत GDS कोल यांचे आहे आणि म्हणून पर्याय सी हे याचं उत्तर आहे. 34चं उत्तर पर्याय सी हे आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 35. लेजिटिमसी या शब्दाची निर्मिती लॅटिन भाषेतील डॅश डॅश शब्दापासून झाली. लेजिटिमस या शब्दापासून झालेली आहे. पर्याय ए हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 36. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी डॅश डॅश गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लिखित संविधान, राष्ट्रीय चारित्र्य, शिक्षण. याचं उत्तर येईल वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. प्रगतिवादी राष्ट्रवाद डॅश डॅश यावर भर देतो. प्रगतिवादी राष्ट्रवाद, अनाक्रमण, धर्मनिरपेक्षता, मानवतावाद. याचं उत्तर येईल वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणते लोकशाहीचे वैशिष्ट्य नाही? सत्तेचे केंद्रीकरण हे लोकशाहीचं वैशिष्ट्य नाही, बाकी वैशिष्ट्य आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे 39. खाली दिलेल्या पर्यायातील न्यायाचे प्रकार ओळखा. सामाजिक न्याय, कायदेविषयक न्याय, आर्थिक न्याय. आणि म्हणून 39 उत्तर येईल वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. डॅश डॅशची भावना लोकांमध्ये देशाप्रती आत्मसमर्पण व त्याग करण्यास शिकविते. राष्ट्रवादाची भावना. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय सी. तर विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण 40 प्रश्न पाहिलेले आहेत. या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज आपण इथंच थांबू.